सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 91। ध्यानासाठी चिन्मय गुरुरूपाचे वर्णन। हृदंबुजे कर्णिकमध्य संस्थे सिंहासने संस्थित दिव्यमूर्तिं ध्यायेत् कुरुं चन्द्रकला प्रकाशं चित्पुस्तकाभीष्टवरं दधानम्। हृदयरूपी कमळाच्या देठात मध्यभागी हृदय सिंहासनावर विराजमान झालेली दिव्य मूर्ती, चांदण्यांप्रमाणे आल्हादकारक प्रकाशरूप असलेली, ज्ञानग्रंथ हाती धरलेली व अभीष्टवर देणारी अशा गुरुमूर्तीचे ध्यान करावे। गुरु सर्वांच्या हृदय आहे। हे हृदय डावीकडचे रुधिराभिसरणाचे हृदय नव्हे, तर हे उजवीकडे असून सर्व देहभर पसरलेले आहे। मनात व बुद्धीत उदात्त निस्वार्थी निरहंकारी विचार, इच्छा, वासना स्फुरू लागल्या, मन अमन व बुद्धी निरीच्छ झाली की हे हृदय प्रगट होते, ती व्यक्ती सहृदय होते। अशा या हृदयात हृदय सिंहासनावर गुरुमूर्तीस विराजमान करावे। ही मूर्ती दिव्य प्रकाशाची बनलेली चिन्मय मूर्ती असते। तिचे रूप चंद्राप्रमाणे धवल असते, अति आल्हाद देणारे। वास्तवात ब्रह्मस्वरूप म्हणजे सहस्त्र सूर्याची दीप्ती, पण भक्ताला हा प्रकाश सहन होणार नाही, म्हणून परमेश्वर गुरुरूपाने चंद्रासारख्या शीतल रूपात प्रगट होतो। व्यवहारी जगातही परमेश्वर असाच कृपाळूपणे मातेच्या रूपाने प्रगट होतो। इतर नात्यांच्या मानाने आईचे प्रेम सौम्य, प्रसन्न व सुखद असते। गुरुमाऊलीही अशीच मातेप्रमाणे साधकांचा प्रेमाने सांभाळ करते। गुरु म्हणजेच मूर्तिमंत आत्मज्ञान। तसेच गुरु हा सदा शिवरूप म्हणजे सदैव कल्याण करणारा, इष्टफल देणारा, अभय प्रदान करणारा, अभिष्ट चिंतणारा। म्हणूनच हृदयस्थ गुरुच्या दिव्य मूर्तीचे ध्यान सत्वर फळते। यौगिक भाषेत षडचक्रे कल्पिलेली वर्णिलेली आहेत। कुंडलिनी हृदयचक्रापर्यंत आली व साधकाने हृदयस्थानी एकाग्र चिंतन केले की ध्यान लवकर लागते। गुरुमूर्तीचे ध्यान सर्व सगुण ध्यानात सुलभ, सोपे, सहज, म्हणूनच सर्वश्रेष्ठ होय। सद्गुरुनाथ महाराज की जय।